भिवंडी तालुका के केवनी दिव्य गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री साई में भजन व पदयात्री मंडल अध्यक्ष हेमंत भोयर, जनार्दन पाटिल, हरेश पाटिल, सतीश पाटिल, उमेश गोंधले, देवानंद गोंधले, घनश्याम गोंधले, भानुदास पाटिल, अमरुद पाटिल तथा श्री साई में भजन व पदयात्री मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा श्री सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा केवनी दिव्य गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर श्री सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आए हुए सभी मान्यवर व देनगीदारों को श्री साई में भजन व पदयात्री मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा श्री साई साल व श्रीफल तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम. श्री साईमय भजन व पदयात्रा मंडल केवणीदेवी आयोजित पालखीसह पदयात्रा सोहळा व्यसनमुक्ती सप्ताह दिनांक 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर. जवळजवळ या पालखी सोहळ्याचा आज आपल्या गावातून 18 वर्ष आहे. तसेच ह्या पदयात्रेचं वर्ष आपला म्हणजे आम्ही काही साई भक्त आमचं 25वा वर्ष आहे. काही जणांचं 27 ते 28 वर्ष झालेले आहेत पदयात्रेला. तसेच या भंडाऱ्याचं आपलं 26वा वर्ष आहे. त्यानिमित्ताने आपल्याला या सर्व साई भक्त पालखी सोहळा असो किंवा भंडारा असो या सर्व सोहळ्यासाठी व्यवस्थित असं योगदान करत असतात, मग सहकार्य करत असतात. देणगी असो किंवा अन्नदान असो, त्या सर्वांचं पहिला आम्ही आभार मानतो. तसंच या पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी ज्या ज्या साई भक्त आम्हाला जे योगदान देतात त्या सर्व साई भक्तांचे आम्ही आभार मानतोय. साईराम झाले आपले गोरसेचे साईराम, पोगावचे साई भक्त, वाशेरे, सर्व इतर गावातील साई भक्त सर्वांचे आम्ही आभार मानतो. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी यांचं देखील महत्त्वाचं असं योगदान असं, त्याचप्रमाणे गावकऱ्यांचं देखील आम्हाला सहकार्य असतं. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा उत्साह सोहळा यशस्वीपणे पार करत असतो. सहकार्य बोलायचं, सर्व सहकार्य आम्हाला वेलोलीमध्ये आमची मेहनती 2-3 महिन्यापासून पूर्वी चालत असते. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी 2 ते 3 महिने अगोदर आम्ही अतोनात प्रयत्न करत असतो. कशा प्रकारे हा पालखी सोहळा यशस्वी होईल त्यासाठी प्रत्येक साई भक्त आपले साईराम जे आहेत ते आम्हाला सहकार्य करत असतात. आणि आत्तापर्यंत आपण बघतोय भंडाऱ्यासाठी देखील यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण अतोनात प्रयत्न करत आहोत. तो भंडारा कशा प्रकारे यशस्वी होईल यासाठी. तरी सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सर्वांचा आम्ही आभार मानतोय.